नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चिक्काच्या दुधापासून खरवस कसा बनवायचा ते बघूयात। इथं मी 2 कप चिक्काचं दूध घेतलंय, 2 कप फुल क्रीम दूध, 2 कप गूळ, 1 चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड आणि केशर घेतले। आता एका भांड्यात चिक्काचं दूध, त्यानंतर 2 कप फुल क्रीम दूध घेतलंय, आता यामध्ये 2 कप गूळ घालून घेऊ। तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखर घाला। आता हे दूध गूळ विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचंय। इथं बघा, हे दूध मी गूळ विरघळेपर्यंत ढवळून घेतलंय। दुधाचा रंग देखील बदललाय। इथं मी कुकरचा डबा घेतलाय, त्यामध्ये गाळणी ठेवली आहे। आता हे दूध मी गाळून घेणार आहे। खरवस बनवताना दूध गाळूनच घ्यायचं, म्हणजे गुळाचे खडे वगैरे त्यामध्ये येणार नाहीत। इथं बघा, दूध गाळून झालंय। आता यामध्ये वेलची पूड घालून घेऊ। त्यानंतर जायफळ पूड, आता यामध्ये मी केशर घालते, केशरमुळे रंग छान येतो। खरवस मी कुकरमध्ये करणार आहे, त्यासाठी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय। आता यामध्ये खरवसाच्या दुधाचे डबे ठेवून घेऊयात। इथे बघा, मी दोन्ही डबे ठेवून घेते। आता यावर झाकण ठेवू आणि कुकरचं झाकण लावून 20 मिनिटांसाठी वाफवून घेऊ। कुकरचं झाकण लावताना त्याची शिट्टी काढायची आणि त्यानंतरच 20 मिनिटं वाफवून घ्यायचं। आता बघा, 20 मिनिटं दूध वाफवून घेतलंय, त्यानंतर अर्ध्या तासाने मी कुकरमधून डबा काढून घेतलाय। केशरमुळे बघा रंग खूप छान दिसतोय। आता यामध्ये सुरी रोवून बघू। सुरीला दूध चिकटलं नाहीये, म्हणजे आपला खरवस तयार झालाय। आता मी खरवसच्या वड्या करून घेणार आहे। त्यासाठी आधी मी कडेने मोकळं करून घेते आणि मग खरवसच्या वड्या पाडून घेऊ। इथे बघा, खरवस मस्त तयार झालाय। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।